महिन्यानंतर दिग्रस पोलीस ठाण्यात पुन्हा वैजनाथ मुंडे यांनी पोलीस निरीक्षक पदाची धुरा स्वीकारली। नमस्कार, आपण पाहत आहात माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदाडे, सहसंपादक आदिल शेख। दिग्रस पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात गेल्या काही महिन्यात झालेल्या बदलानंतर अखेर दिनांक 31 मे 2026 रोजी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी पुन्हा पदभार स्वीकारला आहे। त्यामुळे दिग्रस पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी नेतृत्व मिळाल्याचे मानले जात आहे। दिग्रस पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या बदलीनंतर पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी पदभार स्वीकारला होता। त्यानंतर प्रशासकीय बदलामुळे मुंडे यांची बदली झाल्याने दिग्रस पोलीस ठाण्याचा कारभार सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी डॉ. तेजस सारडा यांच्याकडे सोपविण्यात आला। डॉ. सारडा यांनी सुमारे 3 महिन्याच्या कालावधीत पोलीस ठाण्याची धुरा सांभाळत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम केले। त्यांच्या कार्यकाळात विविध सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रम शांततेत पार पडले। तसेच अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले। दरम्यान दिनांक 31 मे 2026 रोजी पुन्हा एकदा वैजनाथ मुंडे यांनी दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला। त्यांच्या पुनरागमनामुळे पोलीस प्रशासनात स्थैर्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दिग्रस शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, अवैध धंद्यांवर कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करणे ही प्रमुख आव्हाने त्यांच्या समोर असणार आहेत। वैजनाथ मुंडे यांच्या पुनर्नियुक्तीमुळे पोलीस विभागात नव्या कार्यपद्धतीच्या अपेक्षा व्यक्त होत असून आगामी काळात दिग्रसमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी ते कोणती पावले उचलतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आईपीएस डॉक्टर तेजस सारडा सर ने 3 महीने में बहुत कुछ काम किया। उसमें ट्रैफिक, चिड़ी मार्केट और अवैध गुटखा मक्का सब उन्होंने बहुत ही शानदार उनके ऊपर कंट्रोल लाए। और इसके बाद में जो चिड़ी मार है, जो टेबल सीट है, और मानोरा चौक की जो ट्रैफिक है, उसमें और भी सुधार करने की ज़रूरत है। हम उसमें ज़्यादा ध्यान देंगे ऐसा। और तेजस सारडा साहब ने जो अवैध कत्ल खाने थे वो उद्ध्वस्त कर दिए। उनका काम बहुत ही अच्छा रहा। हालांकि वो आईपीएस अधिकारी है, बहुत अच्छा काम किया। और पुलिस का जो उनका काम करने की पद्धत है वो हम अभी उनके जैसा काम था वैसा हम भी प्रयास करेंगे। हम भी दिग्रस वाले की जान की हिफाजत, माल मत्ता की हिफाजत सब हिफाजत करेंगे। और हमारे एसपी साहब कुमार चिंता साहब, इनका और जिले का नाम कहीं भी अच्छा लिया जाए ऐसा काम करेंगे। और उसको हम दिग्रस के जनता को अपील करेंगे कि आप भी कायदे को सहकार्य करो, सबके पुलिस को कोऑपरेट करो, आप भी शांति से रहो, हमें भी अच्छा तरह काम करने का मौका दो। जय हिंद। धन्यवाद। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।